नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज ही कादंबरी आणि आज भाग 12वा. खांडेकर त्यांच्या सहाय्यकाच्या म्हणजे भोपटकरच्या कानात कुजबुजले. भोपटकर उठला. आम्ही आता दुर्वासला साक्षीसाठी बोलवू इच्छितो. दुर्वास आनंदानं पिंजऱ्यात आला. शपथ ओळख वगैरे झाल्यावर भोपटकरनं त्याची चौकशी चालू केली. विहंग खोपकर या खटल्यातला आरोपी तुझ्या ओळखीचा आहे? हां, म्हणजे माझ्या आशिलाचा ब्रिजेश मरुदगणचा तो भागीदार आहे. या महिन्याच्या 13 तारखेला आणि 14 तारखेला काही काळ तुम्ही विहंगच्या घरी होतात? होतो. आमची एक महत्त्वाची मीटिंग त्या घरी झाली. मी, पाणिनी पटवर्धन, विहंग खोपकर, त्यांची सेक्रेटरी प्रांजल, ब्रिजेश मरुदगण आणि डॉक्टर खेर असे सगळे होतो. तुम्ही मोकळे कधी झालात? मीटिंग संपल्यावर बाकीचे निघून गेले. मी आणि ब्रिजेश मरुदगण त्या रात्री 11 वाजेपर्यंत बोलत बसलो होतो. तुम्हाला त्यानंतर विहंग खोपकर दिसले का रात्री मीटिंगनंतर? 14च्या पहाटे ते मला दिसले. किती वाजता? पहाटे 3 वाजता. कुठे दिसले? घराच्या फरशी घातलेल्या अंगणात. पुरावा म्हणून दाखल केलेल्या या नकाशात नेमके कुठे दिसले ते खूण करून दाखवाल का? भोपटकरनं विचारलं. दुर्वासनं दाखवलं. याच नकाशात तुम्ही झोपलात ती खोली कुठे आहे ते दाखवा. दुर्वासनं दाखवली. आणि या तुमच्या बेडरूममधून तुम्हाला आरोपी अगदी स्पष्टपणे दिसला. अगदी व्यवस्थित दिसला. पहिल्यांदा कधी दिसला? माझ्या डोळ्यावरनं एक सावली पुढे सरकल्याचा भास झाला मला आणि मला जाग आली. मी उठून पाहिलं तर मला घराबाहेरच्या कमानीतनं कोणीतरी जाताना दिसला. मी उठून उभा राहिलो. घड्याळात पाहिलं. खिडकीपाशी गेलो तर विहंग खोपकर दिसला. त्याच्या हातात चाकू होता. अंगणातल्या एका टेबलजवळ तो थांबला आणि कमान ओलांडून पलीकडच्या दारानं दिसेनासा झाला. पलीकडचं दार म्हणजे उत्तर बाजूचं दार, म्हणजे नकाशावर या बिंदूजवळचं? भोपटकरनं नकाशावर एक बिंदूवर बोट ठेवून विचारलं. अगदी बरोबर. आणि तुम्ही उल्लेख केला ते टेबल कुठे या नकाशात ते दाखवा ना खूण करून. दुर्वासनं ते दाखवलं. उठल्यावर तुम्ही घड्याळ पाहिलं तेव्हा किती वाजले होते? पहाटेचे 3. तुम्ही दिवा लावला होता का घड्याळ बघायला? नाही. काटे फ्लोरोसंट आहे त्यामुळे ते चकाकत होते, त्यामुळे दिव्याची गरज पडली नाही. तुम्ही आरोपीला पाहण्यापूर्वी घड्याळात बघितलं का नंतर? दोन्ही वेळेला. नंतर काय केलं? मी माझ्या खोलीचं दार उघडलं. कॅरिडॉरमध्ये आजूबाजूला वर खाली पाहिलं. कोणीच नव्हतं. एकदा विचार आला की खाली जाऊन पाहावं, पण नंतर वाटलं की आपण आपल्या विरोधकाच्या घरात राहिलो आहे, त्यामुळे नसत्या भानगडीत पडू नये म्हणून मी चुपचाप आत आलो आणि झोपून गेलो. उत्तरातला विरोधकाच्या घरात हा शब्द खोडून टाकावा, कारण तो साक्षीदाराचा अंदाज आहे आणि त्यातून त्याची मनोवृत्ती सिद्ध होते, त्यामुळे आमचं ऑब्जेक्शन आहे. पाणिनी म्हणाला. ठीक आहे, तो शब्द काढला जाईल. वज्रम म्हणाले. तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता. भोपटकर पाणिनी पटवर्धनला म्हणाला. कदाचित तुम्हाला विचारायचं असेल की दुर्वास पुन्हा का झोपला? वज्रमने हातोडा आपटला. भोपटकर, ठीक आहे, शांत व्हा. मिस्टर भोपटकर, मी अगदी हेच विचारतो बघा दुर्वासला. एवढं सगळं बघितल्यावर सुद्धा मी झोपायला गेलो कारण मी दमलो होतो. संध्याकाळभर मी तुमची बडबड ऐकत होतो ना. मिस्टर दुर्वास, मी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारलेला नाही आहे अजून. तुम्ही कोणत्या प्रश्नाला हे उत्तर दिलं? पाणिनीने दुर्वासला विचारलं. का म्हणजे तुम्ही मी का झोपलो पुन्हा दुर्वास म्हणाला आणि अडखळला. तो उत्तर देऊन फसला होता. मी हा प्रश्न विचारीन असं भोपटकर म्हणाला होता आणि मी त्याला उद्देशून म्हणालो होतो की मी तोच प्रश्न विचारीन म्हणून. पण प्रत्यक्षात मी तो प्रश्न विचारलाय कुठे? कोर्टात हशा पिकला. वज्रमने हातोडा आपटला. सायलेन्स प्लीज, ते म्हणाले. दुर्वास, तुम्ही वकील आहात. साक्षीदारानं कसं वागायला हवं तुम्ही जाणता. सॉरी सर. पटवर्धन, चालू ठेवा तुमची उलट तपासणी. युवर ऑनर, साक्षीदारानं दिलेलं उत्तर आहे तसं मान्य करायला मी तयार आहे.
त्यातला कुठलाही भाग वगळला जाऊ नये. ठीक आहे, तुम्हाला घ्यायची तशी घ्या क्रॉस. हां, तर मग दुर्वास, माझ्या संध्याकाळच्या बोलण्यामुळे तुम्ही दमला होतात आणि तुम्ही त्यामुळे पुन्हा झोपायला गेलात, बरोबर? तेच तर म्हणालो ना मी. संध्याकाळी आपल्या मीटिंगनंतर तुम्ही आपापल्या खोल्यात गेल्यावर तुम्ही तुमच्या अशिलाशी तासभर बोललात. हो. माझ्या बोलण्यामुळे तेव्हा तुम्हाला झोप आली नाही? म्हणजे तुमच्या अशिलाशी बोलताना? आम्ही चर्चा केली आणि रात्री 11च्या सुमाराला झोपायला गेलात. हो. आणि त्यानंतर 4 तास झोपूनसुद्धा माझ्या बोलण्याचा प्रभाव एवढा पडला तुमच्यावर की हातात चाकू घेऊन तुमच्या जवळ फिरत असलेल्या आकृतीमुळे तुमची झोप चाळवली गेली नाही. मी जागा झालो होतो पटवर्धन. मी कॉरिडॉरमध्ये सगळीकडे बघितलं कोणी आहे का, आणि पुन्हा झोपायला गेलात. हो. काही मिनिटात? हो, काही मिनिटात. आणि तुम्ही शपथेवर सांगितलंय की असं होण्याचं कारण म्हणजे माझ्या संध्याकाळच्या बोलण्यामुळे थकावट आलेली होती. मला तेच वाटत होतं. तुम्हाला काय वाटत होतं हे मला आणि कोर्टाला समजायचा एकमेव मार्ग आहे, आणि तो म्हणजे तुम्ही सांगितलं तर. प्रामाणिकपणे सांगा दुर्वास, त्या संध्याकाळी मी आपल्या मीटिंगमध्ये खूप कमी वेळ बोललो का नाही? तुम्ही किती मिनिटं बोलत होता ते मी मोजत बसलेलो नव्हतो. मी प्रत्येक वेळी तुमची मागणी अमान्य आहे एवढंच बोलत होतो का नाही? नाही, मला नाही वाटत आपण त्या विषयात आत्ता पडावं. नाही, पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की माझ्या बोलण्यामुळे थकून जाऊन तुम्हाला झोप आली, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जरा अतिशयोक्ती करतोय, बरोबर आहे ना? मी झोपायला गेलो हे खरं आहे. तुम्ही जाग आल्यावर पुन्हा झोपायची तयारी केली, याचा अर्थ तुम्हाला ती आकृती जेव्हा प्रथम दिसली तेव्हा त्याचं तुम्हाला फारसं नवल वाटलं नाही, खरं आहे का नाही? हातात चाकू घेतलेली आकृती फिरताना दिसणं हे नक्कीच भयानक वाटलं मला. तरी तुम्हाला वाटलं असतं का नाही देव जाणे. आता कसं बोललात? जर तुम्हाला हातात चाकू घेतलेली आकृती रात्री 3 वाजता फिरताना दिसली असती खरंच, तर तुम्ही पोलिसांना कळवलं असतं किंवा घरातल्या माणसांना उठवलं असतं. हे बघा, मला आकृती दिसली, मला चाकू दिसला, मी पुन्हा झोपायला गेलो. मी वेगळ्या पद्धतीने विचारतो, अशीच वस्तुस्थिती आहे का नाही? तुम्हाला स्पष्टपणे चाकू दिसला नव्हता. मला दिसला होता. हाच चाकू? पुरावा म्हणून सादर केलेल्या रक्ताळलेल्या चाकूकडे निर्देश करत पाणिनीने विचारलं. हाच चाकू, दुर्वासनं पटकन उत्तर दिलं. पाणिनी दुर्वासकडे बघून हसला, काहीच बोलला नाही. त्याच्या हसण्यात असे भाव होते की कसा सापडलास माझ्या जाळ्यात. दुर्वासच्या ते लक्षात आलं आणि तो पटकन म्हणाला, अगदी या चाकूसारखा दिसणारा. पाणिनीने आपल्या ब्रीफकेसमधनं एका कागदात गुंडाळून आणलेला चाकू बाहेर काढला. मी तुला हा चाकू हातात देतो. मला सांग, त्या आकृतीच्या हातात तुला दिसलेला चाकू हाच होता ना? नाही नाही, हा नाही. कशावरून म्हणतोस हा नाही? मला नाही वाटत हा आहे म्हणून. तुला कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्या आकृतीच्या हातात तुला दिसलेला चाकू इतका स्पष्टपणे दिसला होता की तू तो चाकू ओळखू शकशील? अगदी ओळखू शकणार नाही, पण सर्वसाधारणपणे वर्णन करता येईल. आणि तुझी खात्री आहे की हा चाकू तो नाही अशी? मला नाही वाटत तोच आहे. हा तो नाही याची खात्री आहे? अर्थात एवढ्या लांबून खात्री नाही देता येत. तर मग पुरावा म्हणून सादर केलेला चाकू हा तोच आहे जो त्या आकृतीच्या हातात होता याची तुला खात्री नाही, खरं आहे ना? हो, नाही, म्हणजे नाही देता येणार खात्री. माझी कोर्टाला विनंती आहे की मी आत्ता आणलेला चाकू हा बचाव पक्षाचा पुरावा क्रमांक ए म्हणून दाखल करून घेण्यात यावा. पाणिनी कोर्टाला म्हणाला. आमची हरकत आहे याला. खांडेकर ओरडून उभे राहत म्हणाले. या चाकूचा खुनाशी काहीही संबंध नाही. साक्षीदाराचा गोंधळ उडवण्यासाठी पटवर्धननी केलेलं कारस्थान आहे हे. मी सिद्ध करू शकतो की खून झाल्यानंतर कितीतरी दिवसांनी एका हार्डवेअरच्या दुकानातून या चाकूची. पाणिनी काही बोलण्यापूर्वी वज्रम म्हणाले, ठीक आहे मिस्टर खांडेकर, तो चाकू कुठून आणला गेला याबद्दल तुम्ही काय सिद्ध करू शकता ते बाजूला ठेवा. या माणसानं साक्ष दिली आहे
की त्या आकृतीच्या हातात असलेला चाकू पुरावा क्रमांक 2 म्हणून तुमच्याकडून दाखल झालेल्या चाकूशी खूपसा मिळता जुळता आहे. दुसरा चाकू साक्षीदाराला दाखवून त्याबद्दल प्रश्न विचारणं यात अयोग्य काहीही नाही. शिवाय ते प्रश्न विचारले जात असताना तुम्ही हरकतही घेतली नाही. आता पटवर्धन तो चाकू त्यांच्यातर्फे पुरावा म्हणून दाखल करून घ्यायला सांगतायत, जेणेकरून ज्या चाकूबद्दल प्रश्न विचारले गेले त्याचा संदर्भ म्हणून उल्लेख करता येईल. उलट तपासणी अगदी योग्य दिशेनं चालू आहे. बचाव पक्षातर्फे हा दुसरा चाकू पुरावा क्रमांक ए म्हणून दाखल करावा. न्यायाधीशांच्या या आदेशानंतर खुश होऊन पाणिनी अत्यंत सहजपणे बोलल्यासारखं दुर्वासला म्हणाला, आकृती दिसल्यानंतर तुम्ही पुन्हा लगेच झोपायला निघालात याचं कारण त्याच्या हातात चाकू नव्हताच. बरोबर आहे ना? त्याच्या हातात काहीतरी होतं आणि मला ते चमकताना दिसलं होतं. पण ती वस्तू म्हणजे चाकू होता असं तुम्हाला वाटलं नाही त्यावेळी. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी खून झाल्याचं लक्षात आलं तेव्हा तुम्हाला वाटायला लागलं की त्याच्या हातातली वस्तू म्हणजे चाकूच असला पाहिजे. दुर्वास काही बोलेपर्यंत पाणिनीने पुन्हा सरबत्ती चालू केली. अंगणातून तुम्हाला फक्त एक पांढऱ्या कपड्यातली व्यक्ती जाताना दिसली ना? तुम्हाला तेव्हा असंच वाटलं ना की कोणीतरी झोपेत चालतंय, मग आपण कशाला मध्ये पडावं? म्हणून तुम्ही दाराला आतून कडी घालून पुन्हा झोपलात ना? माणूस झोपेत चालत होता असं मी काही म्हणालेलो नाही. पण मी विचारलं तुम्हाला की तशीच वस्तुस्थिती होती ना? हो. आणि पुन्हा तुम्ही झोपायला गेलात याचं एकमेव कारण म्हणजे त्या माणसाच्या हातात तुम्हाला जी वस्तू दिसली ती चाकूच असावी असं तुम्हाला वाटलं नाही. मला नाही वाटत तसं. थोडं अधिक स्पष्ट कराल का? मला चाकू दिसला. बरं, तर मग तो माणूस अंगणातल्या टेबलापाशी गेला? हो. त्याला टेबलाचा टॉप उचलताना तुम्ही पाहिलात का? हो. नंतर तुम्ही पाहिलं की तो माणूस टेबलापासून दूर गेला आणि पलीकडच्या दारानं दिसेनासा झाला? बरोबर. जेव्हा तो टेबलापासून लांब निघून गेला तेव्हा त्याच्या हातात चाकू होता का? हो, अर्थात नाही, म्हणजे मला नाही सांगता येत आहे. त्याच्या हातात चाकू नव्हता असं म्हणाल का तुम्ही? मी दोन्हीपैकी काहीच म्हणू शकणार नाही. असं झालं असल्याची शक्यता आहे का की त्यांनी टॉप वर करून आतल्या कप्प्यात तो चाकू ठेवून दिला? नाही, मला नाही सांगता येणार. टेबलात जवळ जाण्यापूर्वी त्याच्या हातात चाकू होता याबद्दल खात्री वाटते तुम्हाला? आमची हरकत आहे या प्रश्नाला. 10 वेळा विचारून झालाय हा प्रश्न आणि उत्तरसुद्धा देऊन झालंय. साक्षीदारानं उत्तर देऊ देत न त्याचं. वज्रम पुढे झुकत उत्सुकता दाखवत म्हणाले. ते आता दुर्वासकडे निरखून बघत होते. हो, तेव्हा होता त्याच्या हातात. त्या माणसाची ओळख खात्रीलायकपणे तुम्ही पटवू शकाल? नक्की. तो आरोपी होता? हो, आरोपीच होता. त्याचा वेश कसा होता? नाईट ड्रेसमध्ये होता. पायात काही नव्हतं? नव्हतं, अनवाणी होता. तुम्ही त्याला नीट पाहिलं तेव्हा तो किती अंतरावर होता? माझ्या खोलीच्या खिडकीवरनं तो पुढे गेला आणि त्याची सावली तुमच्यावर पडली. बरोबर. पण तेव्हा तुम्ही गाढ झोपेत होतात आणि त्यामुळे तुम्हाला तो माणूस नीट दिसला नसल्याची शक्यता आहे. बरोबर. मग जेव्हा व्यवस्थित दिसला तुम्हाला त्यावेळी तो किती अंतरावर होता? नाही, ते नाही नीट सांगता येणार. या नकाशावर दाखवता येईल? हो, येईल की. दुर्वास म्हणाला आणि त्याने नकाशावर एका ठिकाणी खूण केली. नकाशावर खोलीची जागा दाखवा. दुर्वासनं ती दाखवली. नकाशावरची मापं विचारात घेता साधारण 35 फूट दूर अंतरावरनं त्याला तुम्ही पाहिलं. असू शकेल. आणि तुमच्याकडे त्याची पाठ होती? हो. आणि तरीही तुम्ही ओळखलं त्याला? ओळखलं. तुम्हाला साक्षीतल्या खरेपणाच्या महत्त्वाबद्दल सांगायची गरज नाही आहे ना? आणि या खटल्याच्या महत्त्वाबद्दल सुद्धा? मला त्याची जाणीव आहे. आणि तरीही तुम्ही शपथेवर सांगताय की जी व्यक्ती तुम्ही फक्त पाठमोरी बघितली, नाईट ड्रेसमध्ये बघितलीत आणि 35 फूट लांब अंतरावरनं फक्त चंद्राच्या प्रकाशात पाहिली ती आरोपीच होती? हो. जाग आल्यावर प्रथम तुमचं लक्ष घड्याळाकडे गेलं? हो. आणि पुन्हा झोपायला जाण्यापूर्वी घड्याळ पाहिलं?
हो, मला वाटतं तसं. पहिल्यांदा बघितलं तेव्हा किती वाजले होते? बरोबर 3. आणि पुन्हा पाहिलं तेव्हा तेवढेच. म्हणजे या सगळ्यात अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही गेला. पुन्हा झोपायला जाण्यापूर्वी घड्याळ पाहिलं तेव्हा काट्याकडे नीट पाहिलं होतं? हो. 3 ऐवजी 12:15 वाजले नसतील कशावरनं? नाही, 3च वाजले होते. पोलिसांना जेव्हा प्रथम जबाब दिलात तुम्ही तेव्हा 12:15 वाजले असं सांगितलं होतं तुम्ही. असेल. तुमच्या आठवणी त्यावेळी अधिक ताज्या होत्या, आत्ता आहेत त्यापेक्षा? नाही, तसं नाही आहे. याचा अर्थ जसा जसा काळ पुढे पुढे जातो तशा तशा तुमच्या स्मृती अधिक ताज्या होत जातात असं तुम्हाला म्हणायचं आहे? या घटनेच्या बाबतीत तरी तसं घडलं आहे. जेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं की खून 3च्या सुमाराला झाला असण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्ही मनातल्या मनात घड्याळाचे काटे उलटे फिरवलेत आणि 12:15चे 3 वाजवलेत, जेणेकरून तुम्ही आज कोर्टात एकदम स्टार विटनेस व्हाल. पाणिनी म्हणाला. कोर्टात खसखस पिकली. न्यायाधीश वज्रम यांनी हातोडा आपटला. सायलेन्स प्लीज. पटवर्धन स्टार विटनेस वगैरे शब्द काढून टाकतोय बरं का मी. युअर ऑनर, मी साक्षीदाराचा हेतू कोर्टाच्या नजरेला आणू देऊ इच्छित होतो. नाही, असं काही नाही आहे. 3च वाजलेले होते तेव्हा. 12:15 वाजले असायची बिलकुल शक्यता नाही. तुमची दृष्टी चांगली आहे? उत्तम आहे. 14 तारखेच्या पहाटेसुद्धा ती चांगली होती? अर्थात. तुम्ही चष्मा लावता नाही का? गेली 35 वर्ष लावतोय. तुमच्या साक्षीत जो कालावधी समाविष्ट झाला आहे त्या कालावधीत तुम्ही सवयीप्रमाणे चष्मा लावलाय? हो. जेव्हा तुम्ही उठलात, खिडकीच्या बाहेर पाहिलं तेव्हा चष्मा लावलेला होता? हो, म्हणजे लावलाच असेल. का लावलात? नीट दिसावं म्हणून अर्थात. कोर्टात हशा पिकला, पण पाणिनी पटवर्धनच्या चेहऱ्याकडे नजर जाताच लोक आपोआप गप्प झाले. म्हणजे जाग आल्यावर पहिली गोष्ट तुम्ही काय केली तर चष्मा लावलात. कारण काय? तर खिडकीतून दिसणारी व्यक्ती नीट दिसावी. मग त्यात चूक काय आहे? मी तुम्हाला विचारतोय. असंच घडलं ना? हो. याचाच दुसरा अर्थ असा की तुम्हाला माहिती होतं की चष्मा न लावता तुमचे डोळे हे बिनकामाचे आहेत. मी तसं म्हणालेलो नाही. नाही, तुम्ही शब्दात नाही म्हणालात, पण तुमच्या देहबोलीवरनं ते कळतंय. मला नीट दिसावं म्हणून मी चष्मा लावला. चष्म्याशिवाय लांब अंतरावरचं तुम्हाला दिसत नाही हे तुम्हाला माहिती होतं म्हणून चष्मा लावलात. तो लावला की चांगलं दिसतं. तो चष्मा एकदम योग्य आहे तुमचा? अगदी योग्य आहे. मग तसं असेल तर सरकारी वकिलांना आणि पोलिसांना जबाब दिल्यानंतर त्यांनी तुम्हाला तातडीनं डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायचा सल्ला का दिला? त्यांना आम्ही काही सल्ला दिलेला नाही येत असला. खांडेकर ओरडले. का गेला तुम्ही डॉक्टरकडे? पाणिनीनं खांडेकरच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत दुर्वासला विचारलं. मला जायचं होतं म्हणून. पण का जायचं होतं? नाही, बरेच दिवस जाईन असं ठरवत होतो, पण कामामुळे जमत नव्हतं. ते जमवलं. तुम्हाला माहिती आहे ना, मी फार व्यग्र असतो कामात मिस्टर पटवर्धन. मग याचा अर्थ असा की तुमच्या व्यग्रतेमुळे चष्म्याचा विषय कित्येक दिवस दूर ठेवावा लागला. किती दिवस दूर ठेवावा लागला? मला नाही आठवत नक्की. 14 तारखेपूर्वी तुम्ही कधी चष्मा लावला होता शेवटचा? मला नाही सांगता येणार. 5 वर्षांपूर्वी? नाही आठवत. 10 वर्षांपूर्वी? नाही, एवढे नाही. तुम्हाला रात्री काय दिसलं हे सरकारी वकील आणि पोलिसांना सांगितल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय केली तर डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली, बरोबर? अगदी पहिली गोष्ट ती नाही केली. आपण साधारणपणे इतर जे काही केलं त्यात हे नक्की केलं ना? नाही, सांगता येत नाही. त्यात संध्याकाळी हे केलं? हो, त्याच दिवशी सायंकाळी. डॉक्टर तुम्हाला त्याच सायंकाळी भेटले? हो. पाणिनी हसला. डॉक्टर तुम्हाला त्याच संध्याकाळी भेटले याचं कारण मिस्टर दुर्वास, तुम्ही त्यांना आधी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती. मी नव्हता केला फोन. अरे, मग कोणी केला होता फोन? पाणिनी नाटकीपणानं म्हणाला. भोपटकर एकदम उठून उभा राहिला. ऑब्जेक्शन. संदर्भहीन आवाजवी प्रश्न आहे. काय फरक पडतो कोणीही अपॉइंटमेंट घेतली असेल तर? फरक पडतोय नक्कीच.
ज्या प्रकारे साक्षीदार उत्तर देत आहेत त्यावरून माझा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. साक्षीदार हे वकील आहेत. त्यांना कशी उत्तरं द्यायची आणि स्वतःला अडकू द्यायचं नाही हे चांगलंच कळतं आहे. त्या विशिष्ट वेळी त्यांनी जे पाहिलं असा त्यांचा दावा आहे, त्यावेळी त्यांची दृष्टी कशी होती हे तपासून बघायचा मला अधिकार आहे. त्या साक्षीदारानं मान्य केलं आहे की त्याला चष्म्याची गरज होती आणि हेही मान्य केलं आहे की त्यांनी त्या रात्री डोळ्यावर चष्मा घातला होता, पण तो पुरेसा नव्हता. त्यावेळी नव्हता, त्यापूर्वीही नव्हता, बरीच वर्ष. त्यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तराच्या पार्श्वभूमीवर मला त्याचं मन पूर्वग्रह दूषित आहे हे कोर्टासमोर आणायचं होतं. मी दुर्वासना उत्तर द्यायचा आदेश देतो. दुर्वास बोला, कोणी केला फोन? वज्रम म्हणाले. दुर्वास गडबडला, आळमटळम करायला लागला. बोला दुर्वास बोला, पाणिनी पटवर्धन म्हणाला. मिस्टर भोपटकरांनी. अत्यंत बारीक आवाजात, जेमतेम पाणिनी पटवर्धनला ऐकू येईल असं दुर्वास म्हणाला. साक्षात सरकारी वकील भोपटकर यांनी फोन केला तुमच्या डॉक्टरांना? पाणिनी नाटकेपणानं म्हणाला. ज्यांनी माझ्या प्रश्नाला संदर्भहीन आवाजवी प्रश्न म्हणून हरकत घेतली त्या मिस्टर भोपटकरांनी? कोर्टात हास्याची लकेर पसरली, पण यावेळी न्यायाधीश वज्रम यांनी सायलेन्स प्लीज म्हणून लोकांना शांत केलं नाही. ते स्वतः चक्क त्या हास्यात सामील झाले. कोर्टाचं आजचं कामकाज थांबवूयात आपण. उद्या 10:30 वाजता पुन्हा चालू करूयात, ते म्हणाले आणि उठून आपल्या खोलीत जायला निघाले. श्रोते हो, हा होता भाग 12वा. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.